गोकुळ सोबत गोकुल। आपण पाहताय महाधुरळा। माजी आमदार आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय घाटगे यांचं अखेर ठरलेलं आहे। गेले काही महिने भाजप प्रवेशाविषयी त्यांची जी काय वाटचाल सुरू होती त्यावर अखेर आता शिक्कामोर्तब होणार आहे। कागल तालुक्यात भाजपला एक मोठं बळ या निमित्तानं मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा प्रचार केला, पण विधानसभा निवडणुकीत अचानक त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर त्यांना जिल्हा बँकेचं संचालक पद मिळालं। त्या पाठोपाठ त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याविषयी चर्चा सुरू झाली। गेले 3 महिने या संदर्भात चर्चा सुरू होती। महाधुरळानं या संदर्भात पहिली बातमी दिली की संजय घाटगे हे भाजपमध्ये प्रवेश करणार। त्यामुळे आता महाधुरळाची 56वी बातमी खरी ठरत आहे। संजय घाटगे हे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या कार्यालयात प्रवेश करणार आहेत। हसन मुश्रीफ यांनी त्यांना प्रथम जिल्हा बँकेत संधी दिली, विधानसभेत त्यांना ताकद घाटगे यांच्या रूपानं मिळाली। त्यामुळे आता घाटगे हे मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अर्थात महायुतीमध्ये त्यांचा रीतसर प्रवेश होत आहे। समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला रामराम करून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। त्यामुळे भाजपची ताकद कागल तालुक्यात पूर्ण कमी झाली होती। आता संजय घाटगे यांच्या रूपानं भाजपला कागल तालुक्यात ताकद मिळाली आहे। संजय घाटगे यांच्याबरोबरच त्यांचे सुपुत्र गोकुळचे संचालक अमरीश घाटगे हे देखील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी 2:30 वाजता संजय घाटगे यांचा रीतसर भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। त्यामुळे आता महायुतीत संजय घाटगे आणि अमरीश घाटगे यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे। मंगळवारी या प्रवेशानंतर कागल तालुक्यात भाजपला एक नेता मिळालेला आहे।